जय हरी विठ्ठल माऊली. गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या भक्तिमय सोहळ्याच्या पहिल्या भागामध्ये मी सन्मिता धापटे शिंदे तुम्हा सर्वांचं मनोभावे स्वागत करते. विठ्ठल आवडी प्रेमभाव. विठ्ठल आवडण्याचं कारण संत नामदेव महाराजांनी एकाच शब्दामध्ये सांगितलं आहे, ते म्हणजेच प्रेमभाव. प्रेम करण्यासाठी कुठल्याही कारणाची आवश्यकता भासत नाही. जर प्रेमासाठी कारण लागत असेल तर ते प्रेम न राहता तो व्यवहार ठरतो. प्रेम हे कायम अकारणच केलं जातं. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव. यामध्ये सुद्धा संत तुकाराम महाराजांनी करावा विठ्ठल हे जे शब्द वापरले आहेत ते शब्द हे ध्यानधारणा किंवा पांडुरंगाच्या चरणी लीन होणं यासाठी वापरले आहेत. म्हणूनच आपल्याला योग्य दिशेला जात आहोत की नाही हे जर चाचपडून बघायचं असेल तर संतांनी सांगितलेल्या मार्गावर आपण कायम चालत राहायला हवं. संतांच्या सोबत राहिल्यानंतर झोपताना, उठताना, जेवताना, काहीही कार्य करताना आपण कायम विठ्ठलाचंच नामस्मरण करत असतो. म्हणूनच संत संगतीचं सुद्धा महात्म्य हे कायम वर्णन केलं जातं. संत निळोबाराय म्हणतात की जेव्हा आपण ईश्वराची भक्ती करत असतो, ईश्वराचं नामस्मरण करत असतो, तेव्हा या नामस्मरणामध्ये आपल्याला अनेकदा काही अडथळ्यांना सामोरं जावं लागतं. हे अडथळे हे काय असतात तर आपण आधी केलेल्या चुकांमुळे होणारा पश्चाताप म्हणजेच हे अडथळे. जेव्हा आपल्याला वारंवार एखाद्या कृतीबद्दल पश्चाताप होतो तेव्हा आपण ती कृती भविष्यात होणार नाही याची काळजी घेतो. याचाच अर्थ आपण देवाकडे एक एक पाऊल दृढ मार्गाने पुढे जात राहतो. याच विचारांसह वळूया आपल्या आजच्या कथेकडे. कथा आहे प्रेमावीण नाही समाधान. कथा सादर करत आहेत हरिभक्तीपरायण कैलास महाराज खंडागळे. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गम् भजे पाण्डुरङ्गम्. कलावज्ञजीवोद्धरार्थावतारम् कलङ्काङ्कतेजोदिकामोदिवक्त्रम् खलानीशवादापनोदारदीक्षं समाधिस्थमूर्तिम् भजे ज्ञानदेवम्. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा. नमो सद्गुरु भक्तकल्याण मूर्ते. नमो नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जी टॉकीज प्रस्तुत गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेमाविण नाही समाधान या संत वचनाला समोर ठेवून
शुद्धतम प्रेमाची काही सात्विक तात्विक चर्चा आपण सर्वजण करत आहोत. हा आपल्या जीवनातील परमभाग्याचा काळ आणि त्या काळामध्ये जाणारे प्रत्येक क्षण आनंदाचे आहेत. मनुष्याच्या जीवनाला समाधान देणारं प्रेम, पण त्या प्रेमाचीच वेगवेगळी रूप बुद्धीनुसार झाली आहे. देहाच्या स्तरापासून तर आत्मिक स्तरापर्यंत जाणारा प्रेमाचा स्तर, याचा विचार आपण करतोय. आणि ते आत्मिक प्रेम निर्माण झालं की त्याने जीवनाला प्राप्त होणारी रसमयता, हा सगळा विचार आपण करतोय. भगवंत सर्वत्र आहे, पण तो सर्वत्र असलेला भगवंत प्रगट करण्यासाठी गरज आहे प्रेमाची. म्हणून हृदयामध्ये प्रेम निर्माण झालं की तो व्यापक परमात्मा हृदयामध्ये प्रगट होतो, डोळ्यापुढे उभा राहतो सगुण रूपाने. असं तो परमात्मा, तो प्रेममय परमात्मा, त्याचं दर्शन अंतःकरणामध्ये आहे. आणि डोळ्यांनीही होण्यासाठी त्या परमात्म्याचं मोठ्या प्रेमाने भजन करूया, संकीर्तन करूया आणि त्यानंतर कथा प्रभाला आपण सुरुवात करूया. मोठ्या प्रेमाने सगळ्यांनी आपण मिळून संकीर्तन करूया. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, 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 राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण हरी. पवित्र सलीला इंद्रायणी मातेच्या तटाकावर परम पावन सिद्धबेटाच्या परिसरामध्ये असलेल्या केळगाव येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये कैलासवासी बबन तात्यासाहेब गुंड यांच्या 9व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने श्रीयुत राहुल शेठ बबनराव गुंड, श्रीयुत आशिष येळवंडे, श्रीयुत किरण शेठ मुंगसे यांच्या आयोजनामध्ये प्रेमाविन नाही समाधान या अमृततुल्य शब्दांचं चिंतन आपण सगळेजण करतोय.
खरं तर ज्यांच्या आयोजनांमध्ये हे आपण कार्यक्रम करतोय त्यांनाही आपण धन्यवाद द्यायला पाहिजे की त्यांच्या निमित्ताने ही पर्वणी, ही मेजवानी आपल्या सगळ्यांना प्राप्त होते. या जगामध्ये देण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत, अनेक गोष्टी देण्यासारख्या आहेत. समाजाला तृप्त करण्यासाठी, समाजातला अभाव दूर होण्यासाठी काही जण अन्नदान करतात, कोणी द्रव्यदान करतात, कोणी वस्त्रदान करतात, अजून एक आहे बरं का, कोणी सन्मान दान करतात. सगळं करता येतं पण सन्मान देता येत नाही, म्हणून सन्मानाचं सुद्धा दान देता यायला पाहिजे. असे वेगवेगळ्या प्रकारचे दान देणारे अनेक दाते आहेत, कौतुकच आहे त्यांचं. पण तुकाराम महाराज असं म्हणतात की जगामध्ये अनेक दाते जरी असले तरी सगळ्यात मोठा दाता कोण, तर त्या दात्याचं वर्णन महाराजच करतात ना. सगळ्यात मोठा दाता कोण? दाता तोची एक जाना, नारायणा स्मरवी. सगळ्यात मोठा दाता तो आहे की जो आपल्याला नारायणाची आठवण करून देतो, भगवंताची आठवण करून देतो. तो सगळ्यात मोठा दाता आहे. म्हणून ज्या दात्यांच्या आयोजनामध्ये नारायणाची आठवण होते ना, खऱ्या अर्थाने ते दाते आहेत. कारण इतर किती गोष्टी जरी मिळाल्या तर मनुष्याच्या हृदयाची तृप्ती होत नाही, समाधान होत नाही. पाहतोच आपण, प्रेमाविन नाही समाधान, आणि ते प्रेम त्या नारायणाला सोडून नाहीये. महाराज पुढे बोलताय ना, अनेक नाशिवंते काय न सरे हाय ज्याच्याने. किती चांगलं पक्वान्नाचं जेवण केलं, किती जरी गुलाबजामुन खाल्लेत, इतके खाल्लेत, वाढणारा म्हटलं घ्या ना दोन अजून, खाणारा म्हटला बघा घशापर्यंत आला, तोंड उघडून दाखवतो. दुसरा म्हटला एखादी जिलेबी घ्या. मग तो म्हटलं जिलेबी कशाला? ते म्हटलं नंतर जो मठ्ठा येणार आहे ना त्या जिलेबीमध्ये राहायला पाहिजे तो, म्हणून घ्या ना जिलेबी एका. त्या जिलेबींच्या वेड्यामध्ये राहील तो. अर्थात किती जरी खाल्लं, किती जरी चांगलं खाल्लं तर तृप्ती होत नाही. एखादा जर म्हटला की घ्या ना अजून, तो तर आता पोट भरलं. पण इच्छा जर असेल तर तुम्ही एक काम करा की ते सगळं बांधून द्या, संध्याकाळी खाऊ. अर्थात ती काही जरी दिलं आणि किती जरी दिलं तर तृप्ती होत नाही. परंतु एकमेव भगवंताच्या नामाचं दान असं आहे की त्याने तृप्ती होत आहे, त्याने मन तृप्त होतं. जगातल्या कुठल्याच पदार्थाने मन तृप्त होत नाही. एक फकीर गावागावांमध्ये भिक्षा मागत फिरायचा. महाराजांच्याही, जगद्गुरु तुकोबारायांच्याही चरित्रामध्ये अनगडशाह एक फकीर आहे. असाच एक फकीर होता. त्या अनगडशाह फकीराचं कटोरं भरणारं कोणीच नव्हतं. तुकोबारायांच्या कन्येनं ते भरून दिलं होतं. असा हा फकीर गावोगावी फिरायचा. आणि गावी फिरत असताना दारामध्ये गेल्यानंतर बाहेरूनच म्हणायचा, कोई इस फकीर का कटोरा भर देगा क्या? इस फकीर का कटोरा कोई भर देगा क्या? अनेकांनी भरून देण्याचा तो प्रयत्न केला, परंतु किती जरी भरून देण्याचा प्रयत्न केला तर ते कटोरं काही भरायचंच नाही, अधोरच राहायचं. ही बातमी राजाला कळाली की एक कोणीतरी असा फकीर आहे की त्याचं कटोरं भरतच नाही. तो म्हटला माझ्या दातृत्वाला आव्हान आहे, एवढा मोठा मी राजा असताना त्या फकीराचं कटोरं भरत नाही म्हणजे नेमकं काय? म्हणजे बोलवा त्याला माझ्याकडं. आणि मग त्या फकीराला बोलवल्यानंतर राजाने हळूहळू आपल्याकडं असलेलं अन्नधान्य टाकायला लागला. 2 किलो, 4 किलो, 1 क्विंटल, 10 क्विंटल, जवळपास आपली अर्धी संपत्ती टाकून दिली तरी ते भरेना. राजा घाबरला. सगळं त्याला देऊन टाकलं तर मग याला बसावं लागेल, आपल्याला कटोरं घ्यावं लागेल. राजा घाबरला. राजा म्हटला की मला वाटत होतं की हे मी भरून देईल, त्याचा अभिमानही मला होता, पण हे भरत नाहीये.
हे कटोरं कुठल्या मटेरियलनं बनवलं, कुठल्या पदार्थाने बनवलं जरा सांगतो का? फकीर हसला. म्हटलं हे भरू शकत नाही. म्हटलं का बरं? म्हणजे याचं जे मटेरियल आहे हे माणसाच्या मनापासून बनवलं आहे आणि हे कटोरं माणसाच्या मनापासून बनवलं असल्यामुळे ते कधीच भरत नाही. नाथ महाराज बोलताय, मरो टेकले शरीर व्यवहारी साधी वृत्ती क्षेत्र, पाया शोधोनी बांधी घर, पुत्र पौत्र नांदावया. तृप्ती होतच नाही. 10 बंगले झालेत, अजून एक बंगल्याचं उद्घाटन करायचं आहे. मनाला कितीही पदार्थ जगाचे भेटले तरी तृप्त होत नाही, पण एकमेव मन स्थिर होण्याचं ठिकाण, मनाला परिपूर्ण करणारं ठिकाण जर काय असेल तर ते परमात्मा आहे. आणि म्हणून तर तुकाराम महाराज बोलतात ना, आतापर्यंत किती किती ठिकाणी हे मन भटकलं फिरलं पण याला समाधान मिळालं नाही. एकमेव स्थान असं आहे की ते तिथं गेलं आणि त्याला परत येताच आलं नाही. त्या मनाला तुकाराम महाराज विचारतात, आता कुठं धावणार आहेस? आता कुठं धावणार आहेस? आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, तुझे चरण देखिलिया, भाग गेला शीण गेला, अवघा झाला आनंद. पुढे ऐका, प्रेम रसे बैसली मिठी. आहा, प्रेमाविण नाही समाधान, त्याचाच एक भाग आहे हा. प्रेम रसाची मिठी पडली आहे. प्रेम रसे बैसली मिठी, आवडीला ठी मुखासी, भाग गेला शीन गेला, अवघा झाला आनंद. अर्थात तो नारायण प्राप्त झाला आणि हे मन तिथं जाऊन थांबलं की मग तृप्त होतं. आणि म्हणून या तृप्तीचं दान देणारी जी दाते आहेत त्यांना आपण कोटी कोटी धन्यवाद देऊया. आणि प्रेमावीण नाही समाधान याचे अजून काही सूत्र आजच्या या कथेमध्ये समजून घेऊया. आतापर्यंतची आपण कथा करत जो क्रम पाहिला त्या क्रमामध्ये प्रेमाचे वेगवेगळे स्तर आपण पाहिलेत. आज आपला जो विषय आहे प्रेमामध्ये असलेले जे वेगवेगळे प्रतिबंध आहे त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. परंतु थोडंसं सिंहावलोकन करायचं. सिंहावलोकन करायचं म्हणजे काय? मागं वळून पाहायचं. आहा हा, फक्त परमार्थामध्येच मागं वळून पाहता येतं बरं का. संसारामध्ये जास्त मागं वळून पाहता येत नाही. संसारामध्ये खूप जास्त मागं वळून पाहिलं की भीती वाटण्याची शक्यता असते. बरेच वेळा संसारामध्ये एवढा काय गाढवपणा पूर्वी झालेला असतो, माणसं म्हणतात त्यावेळेस तसं नसतं वागलं तर बरं झालं असतं. म्हणून संसारामध्ये जास्त मागं पाहता येत नाही, परमार्थामध्ये मात्र मागं पाहता येतं. हे कशासाठी बोलतोय? आपल्याला सिंहावलोकन करायचं आहे म्हणून. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात की आज माझी अवस्था अशी झाली आहे की जेव्हा मला निश्चिंती प्राप्त झाली आहे तेव्हा मी मागं वळून पाहतोय. परमार्थात मागं वळून पाहता येतं आणि मागं वळून पाहिल्यानंतर मला भीती वाटत नाही. काय वाटतंय मग? कौतुक वाटे. आहा, मला कौतुक वाटतंय. झालिया वेचाचे मागे वळून मी माझ्या जीवनाकडे जेव्हा पाहतो तेव्हा मला कौतुक वाटतं स्वतःचं. संसारात नाही वाटत बरं कौतुक. माणसं म्हणतात खूप खूप कष्टात दिवस गेले हो आमचे, काय चांगलं नाही गेला काळ. महाराज म्हणतात परमार्थामध्ये माझा गेलेला काळ त्याचं कौतुक वाटतं मला. नाम मंगळाचे तेणे गुणे, आणि त्यामुळे आता निश्चिंतेने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची. या विसाव्यापर्यंत जायचं ना आपल्याला, प्रेमाच्या विसाव्यापर्यंत जायचं आहे, प्रेमाच्या सुकाळापर्यंत जायचं आहे. सिंहावलोकन करूया ना थोडंसं मागे. आजच्या विषयाला जोडण्यासाठी आतापर्यंत आपण जे चिंतन करत आलो त्याच्याकडे बघूया.
प्रेमाचं स्वरूप आपण पाहिलं की जे कामना रहित आहे. प्रेम तुटण्याचे अनेक प्रसंग निर्माण झाल्यानंतर हे जे तुटत नाही, अविच्छिन्नम आहे, सूक्ष्मतरम आहे, जे शब्दातीत आहे, हृदयाने हृदयाची जाणण्याची भाषा आहे, अनुभव रूपम आहे, त्याचा फक्त अनुभव घेऊ शकतो आपण. प्रेम बोलता येत नाही असं हे प्रेम. या प्रेमाचे 3 स्तर आपण पाहिलेत. पहिला स्तर देह आहे. देहाच्या स्तरावर जोसणी आहे त्याचं नाव काम किंवा वासना आहे. मनाच्या स्तरावर जे आहे त्याला प्रेम म्हणावं, आणि आत्मस्तरावर जे आहे त्याला भक्ती असं म्हणावं. वासनेमध्ये आपण पाहिलं की स्वतःच्या सुखाचाच तिथं विचार आहे. प्रेमामध्ये दुसऱ्याचा विचार आहे, देह मुक्तता आहे. आणि आता आपल्याला पाहायचं की आत्मस्तरावरचं प्रेम काय आहे. आत्मस्तरावर जे प्रेम होतं त्याला पतन माहिती नाही. खूप सुंदर अशी एक कथा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये घडली आहे. इतकी सुंदर आहे की त्यामध्ये आत्मस्तरावरील प्रेम कशाला म्हणावं त्याचं स्वरूप आपल्या डोळ्यापुढं थोडंसं येईल. उत्तर भारतामध्ये तुलसीदास नावाचे मोठे संत झालेत की त्यांनी सुद्धा एक सुंदर असा ग्रंथ लिहिला. त्याचं नाव आहे रामचरितमानस. त्यांच्या पत्नीचं नाव रत्नावली. गोड आहे. त्यांच्या प्रेमाचा स्तर सुद्धा देहापासून सुरू झाला होता. नवीनच लग्न झालं. दिसायला एवढी सुंदर होती की दूर दूरपर्यंत अशी स्त्री पाहण्यामध्ये येत नव्हते. एकमेकाविषयी एवढा अलौकिक प्रेम होतं की लोक सांगायचेत की प्रेम असावं तर तुलसीदासासारखं आणि त्यांच्या बायकोसारखं. एक क्षण सुद्धा एकमेकांना सोडून राहायचे नाहीत. थोडं जर नजराड बायको गेली तरी तुलसीदास बेचैन होऊन जायचे, कुठं गेली असेल, कसा मी जगेल. पावसाळ्याचे दिवस होते. तुलसीदास काही निमित्ताने बाहेरगावी गेले, शहराला गेले म्हणा, आणि इकडं रत्नावलीला माहेरून निरोप आला की तिचे वडील आजारी आहे. माहेरातला कुठला तरी एक सेवक आला आणि रत्नावलीला घेऊन गेला माहेरी. संध्याकाळी तुलसीदासजी जेव्हा घरी आले तर पाहतात रत्नावली कुठंच दिसेना. जेव्हा ते रोज घरी यायचे तेव्हा ती स्वागत करायची, प्रसन्न वदनाने त्यांना बोलवायची, त्यांचा सगळा उपचार करायचे. कुठं गेली रत्नावली. आपल्या महलातील, आपल्या घरातील वेगवेगळ्या खोल्यांमध्ये शोधलं, कुठं गेली रत्नावली. शेजारच्याने विचारलं, माझी बायको कुठं गेली माहिती का. अहो म्हटले कोणीतरी मनुष्य तुमच्या सासूरवाडीहून आला होता, त्यांना घेऊन गेला. पावसाळ्याचा दिवस होता. अमावस्येची रात्र होती. आकाशामध्ये काळे ढग दाटून आले होते. विजेंचा कडकडाट होत होता. पावसांची रिमझिम नाही, धो 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 असा पाऊस कोसळत होता. अचानक आकाशामध्ये विजेंचा कडकडाट व्हावा, पाण्याचे लोट वाहत होते. रात्र झालेले होते. तुलसीदास म्हटले, रत्नावली तुम्हाला विचारता न विचारता निघून कशी गेली. कसा राहू मी तुझ्या वाचून. आणि मग तुलसीदासांनी विचार केला, काही जरी झालं तरी मी तिला भेटायला जाणार, तिला भेटल्याशिवाय थांबायचं नाही. आणि मग तो धो धो पडणारा पाऊस, बाहेर असलेला अंधार, पाण्याचे लोट, कशाची पर्वा न करता तुलसीदासजी निघालेत. ओले चिम्म झालेत. अंगावर वीज पडेल का, पाण्यात वाहून जाईल का मी, का हे माहिती नाही. गावाच्या थोडं दूर गेल्यानंतर सासूरवाडी आणि यांच्या गावामध्ये नदी येत होती, गंगा माताच वाहत होती तिथून. पाऊस भरपूरच पडल्यामुळं दुथडी भरून ती गंगा माता वाहत होती. आता कसं जायचं बाजूला. पाहायला लागले, परंतु मी तर जगू शकत नाही. तिला भेटलो नाही मी तर जगू शकत नाही. तिच्याशी बोलायला पाहिजे, मी तिला पाहायला पाहिजे. आणि मग इकडं तिकडं पाहिल्यानंतर होडीसारखा काहीतरी वस्तू त्यांना दिसली. त्याच्यावर ते बसले आणि नदी पार केली. ज्याच्यावर बसून ते गेले होते ती होडी नव्हती, मेलेलं प्रेत होतं.
एकदा मनुष्य कामाने मूढ झाला, आक्रांत झाला की त्याला काही कळत नाही. आणि मग रत्नावली जिथं राहत होती त्या गावामध्ये गेले, ते त्या महलामध्ये गेले. रात्रीचे जवळपास 2-3 वाजले असल्या कारणाने मुख्य द्वार बंद झालेले होते. आता कसं मध्ये जायचं? पाहिलं तर रत्नावली ज्या महलाच्या ज्या खोलीमध्ये होते तिथं दिवा चालू होता अजून. तुळशीदाजी जवळ गेले, म्हटलं वर जायचं मला, परंतु काय करावं? तर दोरी लटकलेली दिसली. म्हटले वा 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 वा, रत्नावलीला माहिती असावं की मी येणार आहे म्हणून. त्या दोरीला पकडलं त्यांनी आणि वर गेले. आणि त्या खिडकीतून जेव्हा त्या महलामध्ये खोलीमध्ये प्रवेश केला तर रत्नावलीनं पाहिलं काय? केस ओले चिंब झाले आहेत, अंग चिखलाने भरलेलं आहे, अस्तव्यस्त त्यांचे केस झाले आहेत. रत्नावली म्हटले स्वामी आले कसे तुम्ही? अगं म्हणजे ओढीनं आलो. आणि इथं आल्यानंतर तू तर दोरी लावून ठेवली होती ना माझ्यासाठी, बांधून ठेवली होती, त्या दोरीनं आलो. रत्नावली आली, डोकावून पाहते तर दोरी वगैरे नव्हती, धामण नावाचा साप होता तो. केवळ वासनेच्या स्तरावर मनुष्य असेल तर किती मूढ होऊन जातो. रत्नावलीला काही वेळापर्यंत आश्चर्य वाटलं की किती माझ्या नवऱ्याचं माझ्यावर प्रेम हो, पण ती रत्नावली होते. रत्नावलीला विचार केला की हे फक्त माझ्या देहावर प्रेम करतात, हे फक्त याच स्तरावर जर राहिले, याच स्तरावर जर हे राहिलेत तर जीवनातली व्यापकता यांना प्राप्त होणार नाही. या भारतीय संस्कृतीमध्ये किती अलौकिक स्त्रिया झाल्या हो. नवऱ्याला फक्त आपल्या मुठीमध्ये ठेवणाऱ्याच नारी या भारतीय संस्कृतीमध्ये झाल्या नाही, तर पतीला परमेश्वरापर्यंत घेऊन जाणाऱ्या स्त्रिया सुद्धा या भारताच्या गौरवशाली परंपरेमध्ये झाल्यात. रत्नावली बोलायला लागले, स्वामी तुम्ही इथं आलात का हो? एक दिवस सुद्धा तुम्हाला राहवलं नाही का माझ्याशिवाय? ते म्हटले कसं ग, मला सारखी तुझी आठवण येत होती, एक क्षण तुझ्याशिवाय जात नव्हता, तुला पाहिल्याशिवाय मला करमतच नव्हतं. हळूच बोलायला सुरुवात केली तिनं, स्वामी अहो मी तिथून इथं आले, असंही होऊ शकतं, जन्म झाला म्हणजे मृत्यू असू शकतो, तेव्हा काय कराल? बरं दुसरी गोष्ट, तुम्हाला असं वाटतं का तुम्ही माझ्यावर प्रेम करतात? म्हणजे माझ्यावर प्रेम करतात म्हणजे कुणावर करतात? या देहावरच करताय ना. पण स्वामी तुम्हाला सांगते की देहावर नजर ठेवून जे प्रेम केलं जातं ते प्रेम शाश्वत कधी टिकत नाही. धन्य ही भारतीय नारी आहे की आपल्या नवऱ्याला आसक्तीकडून भक्तीकडे घेऊन चालली आहे. जीवनामध्ये असा योग आहे की भक्तीकडून आसक्तीकडे घेऊन येणाऱ्या आशाही आहेत. आणि भारतीय संस्कृतीमध्ये याही गौरवशाली नारी आहेत की आसक्तीकडून आपल्या पतीला भक्तीकडे घेऊन चालल्यात. स्वामी नुसत्या देहाकडे बघून जर तुम्ही माझ्याकडे आकर्षित झाला असाल आणि मला भेटायला आला असाल तर तो माझा अपमान आहे खरा. त्याच्या पुढं आपण जायला पाहिजे. आता जाता जाता एक गोष्ट सांगतो, दृष्टांत. देहाच्या सौंदर्याकडे बघून अखंड प्रेम घडू शकत नाही, यासाठी एक लौकिक दृष्टांत सांगतो आपल्याला. एक खेड्यागावातला मनुष्य, आता दृष्टांत लक्षात ठेवा, सिद्धांत लक्षात ठेवायचा कशासाठी? हा जर याच्यामध्ये थोडासा शृंगार दिसत असला तर या शृंगाराच्या माध्यमातून आपल्याला भक्तीकडे जायचं आहे. एक मनुष्य मोठ्या शहरामध्ये गेला, मुंबईसारख्या शहरामध्ये गेला. आता गावाकडून भरपूर बख्खळ पैसे तो खिशामध्ये घेऊन गेला होता. आणि मग दिवसभर फिरला आणि मग एका क्लबमध्ये गेला. आता क्लब म्हणजे तिथं काय भजन आहे का? क्लब म्हणजे तिथं वेगळे वेगळे रंगबिरंगी लाईट्स लावलेले आहेत, गाण्यांचा आवाज आहे, तिथं अनेक ललना, अनेक हावभावांनी आपल्याकडं आकर्षित माणसांना करताय.
अनेक लेडीज अँड जेंटलमन हातामध्ये हात घेऊन नाचताय काय? जोड्याच तिथं आलेल्या होत्या जवळपास, आणि शनिवारचा आणि रविवारचा दिवस असल्या कारणाने तो त्याच्यासाठीच राखून ठेवला होता. हा म्हणून तिथं गेल्यानंतर ते सगळं दृश्य त्याने पाहिल्यानंतर असं बघा, ज्या वातावरणामध्ये मनुष्य जातो ना त्याचा परिणाम त्याच्या चित्तावर होतो. जेव्हा कथा कीर्तनामध्ये आपण येऊन बसतो ना तेव्हा आपली इच्छा नसेल तरी आपोआप आपण टाळ्या वाजवतो. त्याचं कारण असं आहे की इथल्या वातावरणाचा तो परिणाम होतो. जाता जाता एकच वाक्य सांगतो फक्त, अज्ञानी माणसाने एकट्याने राहू नये, समुदायामध्ये राहायला पाहिजे, आणि तेही चांगल्या लोकांच्या समुदायामध्ये राहायला पाहिजे. का बरं? आपण केलेलं पाप, सर्वसामान्य मनुष्याची वृत्ती अशी असते की आपण केलेलं पाप जर जगाला कळणार नसेल तर सर्वसामान्य मनुष्य कुठलंही पाप करायला तयार असतो देहाच्या स्तरावर. म्हणून साधारणतः अंतकरण जर अशुद्ध असेल तर एकट्याने राहायचं नाही, समुदायामध्ये राहायचं. म्हणून वारकरी संप्रदायाची जी साधना आहे ना ही सामुदायिक साधना आहे. कारण किमान सज्जनांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर तेवढ्या काळापर्यंत तरी मनुष्य पाप करणार नाही, तेवढ्या काळापर्यंत तरी त्याचे अंतकरण वृत्ती शुद्ध राहील. हे कशासाठी बोलत होतो मी? रजोगुणातून परत शांत रसामध्ये चालो. कारण आपल्या अध्यात्मातला स्थायी भाव शांतरस आहे. त्या क्लबमध्ये त्या खेड्यागावातल्या माणसाने पाहिलं की वातावरण तर त्या जल्लोषाचं आहे. आहा, हातात हात घेऊन नाचताय काय, इथला झगमगाट काय, इथले पैसे उधळणं काय. तो तिथं बसला होता आणि पाहत होता. मला जरी कोणी असं जोडीदार मिळाला असता तर बरा झाला असता. तेवढ्यामध्ये काळेभोर केस असलेली, डोळ्याला असं भीमसेनिक काजळ लावलेला जवळपास, म्हणजे असं पाहिल्यानंतर माणसाने थरथरच कापावं. ओठाला लाली लावलेली, कपडे जेवढे कमी घालता येईल तेवढा प्रयत्न केला होता घालण्याचा. हे कुछ छुपाना कुछ दिखाना हे दोन्ही पण व्हायला पाहिजे. अशा अंगाने ती तिथं वावरत होती सगळीकडंच. आणि तेवढ्यामध्ये हा गावाकडून गेलेला हा राजबिंडा गडी, रानमेवाचं ज्याच्या एक शरीरामध्ये दिसत होता, हा रांगडा गडी, त्याला योग्य शब्द होईल असा रांगडा गडी. तिनं तो पाहिला आणि ती आली. ती म्हटले कुठून आलात आपण? एकटे दिसताय. म्हटलं हा एकटाच आहे मी. ती म्हणले मी पण एकटी आहे. हा म्हटलं मी एकटा, तुम्ही एकट्या, तुम्ही एकट्या, मी एकट्या, मी एकटे, तुम्ही एकटे. आणि दोघं जर आपण गप्पा मारल्या बसलो एकत्र तर मी एकटे पण जाईल ना आपलं. म्हटलं हरकत नाही. आणि बसले तिथं. मग तिथं बसले म्हणजे काय सुरू झालं? सुरू झालं बोलणं. बोलता बोलता रंगामध्ये आला मनुष्य आणि तो म्हटला मी माझ्या जीवनामध्ये अनेक स्त्रिया पाहिल्या, आता फक्त आपल्याला कुठं जायचं एवढं लक्षात ठेवा की फक्त देहाकडे बघून आणि देहाच्या आकर्षणामध्ये मनुष्य गुंतला की त्याचं पतन आहे. त्या प्रेमाला आत्मस्तरावर न्यायचं यासाठी सगळं बोलतोय हे लक्षात ठेवा. बोलता बोलता म्हटला मी अनेक स्त्रिया पाहिल्या पण तुमच्यासारखे नाही हो पाहिली. किंचित लाजली ती थोडीशी. खरंच का हो असं? हो म्हटले. नाही तुम्ही म्हणतात मी छान आहे पण मला नाही पटत. काय आवडलं माझं तुम्हाला? अहो म्हटलं काय काय सांगू काय आवडलं म्हणून. काय काळेभोर केस आहे, काय डोळे आहे, हरणीसारखे डोळे आहेत. हरणीसारखे म्हणजे चंचलच आहे. काय गाल आहे, काय शरीर आहे, वाह वाह. ते म्हटलं आता उद्या भेटायचं का परत आपण? म्हणजे उद्या नाही, आता जीवनभर भेटायचं आहे आपण, आता सोडायचंच नाही एकमेकांना. सुरुवातीचा काळ म्हटलं की मग प्रेमी उगल आकाशामध्ये, सगळे जमिनीच्या खाली इतकं वर. दुसऱ्या दिवशी भेटल्यानंतर तिथला जल्लोष, तिथला समागम, तिथली भेटीगाठी वाढत गेल्या. ती बाई म्हटली का हो किती दिवस असं क्लबमध्ये भेटायचं? म्हटलं मग उद्या या ना माझ्या घरी. म्हटलं येतो. किती वाजता येऊ? नाही म्हटलं मी 10 वाजता उठत आहे सकाळी. ते म्हटले नाही पण मी सकाळीच 5 वाजता दूध काढत असतो गाईचं गावाकडं, येतो लवकर.
रात्रभर झोप लागली नाही त्याला. सकाळी 5 वाजता तिथं गेला आणि मग 10-11 वाजता परत ती लेडी खूप चांगल्या प्रकारे शृंगार करून आली. आल्यानंतर याचं स्वागत केलं. वा वा वा, तुम्ही आलात, कधी आले? म्हणले 5 तास झाले, वाट पाहत बसलो होतो तुमची. आणि जेव्हा ते आली म्हटले तर हा आज तर बहुत अच्छे लग रहे हो आप, आज आप तो परी लग रहे हो, खूप सुंदर दिसताय तुम्ही. ते म्हणलं का हो, किती स्तुती करणार, आज काय सुंदर दिसताय. ते म्हणले काय बाल आहे, काय केस आहे. ती म्हटली पाहिजे का तुम्हाला. तो म्हणलं पाहिजे का म्हणजे काय. ते म्हणले तुम्हाला पाहिजे का. तो म्हटलं तुम्हाला म्हणायचं काय. तिनं तो टोप काढला आणि त्याच्या हातात दिला आणि त्याने पाहिलं, अरे तो टकली आहे, केसच नव्हता. प्रेम जवळपास 25% संपला. त्यानंतर विचारला, आप क्या पसंद आहे, क्या दात आहे. बचाळीत बसवलेली होती. बचाळी उचलली, काढली आणि त्याच्या हातात दिली. अरे म्हटली ही बोचरी पण आहे, याला दात नाहीला केस. ती म्हटली कल आओगे. तो म्हटलं आप जीवन भर नाही आओगा. देहाच्या अंगाने, देहाच्या सौंदर्याकडे बघून जर एखाद्याकडे तुम्ही आकर्षित करत असाल आणि ते प्रेम अबाधित ठेवण्याला प्रयत्न कराल तर ते होत नाही. आपण जिथून निघालो होतो तिथं चला. रत्नावली तुलसीदासांना म्हणते, माझे काळे भोर जे डोळे आहेत ना, तुम्हाला असं वाटतं की हे डोळ्यांचं सौंदर्य नाही, या डोळ्यांच्या आतमध्ये तो परमात्मा बसला आहे आणि या काळ्या भोर डोळ्यातून तोच तर तुम्हाला आकर्षित करतोय. माझ्या गालांची जी लालिमा तुम्हाला दिसते ती नक्कीच गालांची नाही आहे, तो आत्माराम हृदयामध्ये बसलाय आणि त्याचं ते चैतन्य आहे. माझ्या देहाकडे आकर्षित तुम्ही जे होताय ना ते देहामुळे नाही, कारण तो आत्माराम देहातून निघून गेला की काही काळातच या देहाला जाळून टाकावं लागतं. स्वामी एक काम करा ना, माझ्या देहावर तुम्ही प्रेम केल्यापेक्षा माझ्या मनावरही प्रेम करू नका असं मी म्हणते. कारण देहाचाच सूक्ष्म भाग मन आहे, त्यापेक्षा माझ्यामध्ये विराजमान असलेल्या आत्म्यावर तुम्ही प्रेम करा ना. तुलसीदासांची नजर बदलून गेली त्या दिवसापासून आणि आपल्या बायकोच्या प्रेमामध्ये वेडे झालेले तुलसीदास अलौकिक प्रकारचा ग्रंथ लिहितात आणि त्या ग्रंथामध्ये सुंदर प्रकारचा दोहा लिहितात. चला एका सूत्रामध्ये बोलूया या विषयाला. आतापर्यंत जो झालेला विषय आहे त्याला एका सूत्रामध्ये बोलूया. हे सूत्र जर आपल्या लक्षामध्ये आलं की हा प्रेमाचा क्रम आपल्याला कळेल. देहाच्या स्तरावर जो स्नेह आहे त्याचं नाव वासना आहे, मनाच्या स्तरावर जो स्नेह आहे त्याचं नाव प्रेम आहे आणि आत्मस्तरावर जी प्रीती आहे त्याचं नाव भक्ती आहे. ऐका, काम स्थूल आहे, प्रेम सूक्ष्म आहे, तर भक्ती व्यापक आहे. वासना क्षणभंगूर आहे, प्रेम काही दीर्घकाल आहे, तर भक्ती शाश्वत आहे. आणि शेवटचा गोड सिद्धांत आहे, वासनेमध्ये स्वतःच्या सुखाचा विचार आहे, प्रेमामध्ये दुसऱ्याच्या सुखाचा विचार आहे आणि भक्तीमध्ये विश्वाच्या सुखाचा विचार आहे. म्हणून प्रेम केवळ देहाच्या स्तरावर जर राहिलं तर तिथं फक्त स्वतःच्या सुखाचा विचार होतो. ते प्रेम मनाच्या स्तरावर गेलं तर दुसऱ्याच्या सुखाचा विचार होतो आणि ते प्रेम आत्मस्तरावर गेलं मग सगळ्या विश्वाच्या सुखाचा विचार होतो. साधू संतांनी सगळ्या विश्वावर प्रेम का केलं? त्याचं कारण त्याने माणसांच्या देहावर नाही, माणसांच्या मनावर नाही, त्याने माणसाच्या आत्म्यावर प्रेम केलं आणि त्यामुळं सगळ्या जगावर ते प्रेम करू शकलेत. आम्हाला अनेक वेळा असं वाटतं की ज्ञानेश्वर महाराजांनी विश्वासाठी पसायदान मागितलं, जगाकडून त्रास होऊन सुद्धा जगासाठी पसायदान त्यांनी मागितलं. का? कारण त्यांचं प्रेम आत्मस्तरावरचं प्रेम आहे.
एकदा ते आत्मिक प्रेम मनुष्याला प्राप्त झालं रे झालं, मग तो फक्त माणसावरच प्रेम करत नाही, तो वृक्षावर प्रेम करायला लागतो. बघा ना, आमच्याकडे वृक्षांना सुद्धा देवता मानण्यात आल्या होत्या, पण अतिशिक्षित माणसं म्हटले झाडामध्ये कसला देव, अंधश्रद्धा आहे. ठीक आहे, अंधश्रद्धा होती आमची, पण त्याच्यामुळे निसर्ग टिकून होता. तुमच्या डोळसपणाला दिलं काय, झाडं तोडलेत. आम्ही गंगेला, नदीला देवता मानत होतो. तुम्ही म्हटले पाणी आहे. अरे ठीक आहे, तुमच्या तर्काने दिलं काय, तुम्ही नद्यांचे गटार करून टाकलेत. परंतु ज्याला भक्तिरूप प्रेम प्राप्त झाला, विश्वातील प्रत्येक घटकावर तो प्रेम करायला लागतो. त्याच्या सानिध्यामध्ये तो येईल, त्याच्या डोक्यावर जरी त्याने हात ठेवला तर तो प्रेममय होऊन जातो. तो ज्याच्याकडे बघेल तो प्रेममय होऊन जातो. तो प्रेम भंडारी सगळ्यांना प्रेम वाटीत फिरतो. महाराज म्हणतात, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की प्रेमाची व्याप्ती एवढी वाढली की आता जेव्हा मी भामचंद्र डोंगरावर जातो ना, त्या डोंगरावरच्या झाडांना वाटतं आमचा सोयरा आला. आपल्याला आपल्या घरातले माणसं सोयरे वाटत नाहीत, देहाच्या स्तरावर आहे म्हणून. तुकाराम महाराज म्हणतात, आत्मस्तरावर जेव्हा मी वेगवेगळ्या डोंगरावर साधना करण्यासाठी जातो, तेव्हा झाडं माझे सोयरे आहेत अशी अनुभूती मला होते. नवे नवे जेव्हा आम्ही तिथं बसतो, तेव्हा तिथं असलेले पक्षी सुंदर प्रकारचं गायन करून त्यांना वाटतं आपला सोयरा आला की काय. आकाशाकडं पाहिलं तर वाटतं हे माझं घर आहे, पृथ्वीकडं पाहिलं तर वाटतं हे माझं आसन आहे. वारा वाहत असेल तर तो वारा सुद्धा माझ्याशी हितगुज करतोय. सगळ्या पंचमहाभूताशी जगद्गुरु तुकोबाराय एकमय होऊन जातात. ही प्रेमाची व्याप्ती आहे.